खुशीचा प्रश्न ऐकून ती व्यक्ती म्हणाली, माझे नाव शरद साठे आहे. बाय द वे, एवढ्या घाईत कुठे जातेस? खुशी, आर्यन सरांसोबत मीटिंग रूममध्ये. लगेच, मी त्यांची नवीन सेक्रेटरी खुशी सावंत आहे. शरद, रिलॅक्स, एवढं गोंधळून जायची गरज नाही. मी मिस्टर सुजय किंवा मिस्टर आर्यनला भेटू शकतो का? खुशी, ठीक आहे, पण मी आर्यन सरांच्या भाषेत सांगायचे झाले तर हे ऑफिस आहे, मॉल नाही, जिथे तुम्ही वस्तू घ्यायला आले आहे. अपॉइंटमेंट न घेता तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही. हे ऐकून शरदच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो परत म्हणाला, आणि तू तुझ्या भाषेत हे कसं सांगशील? खुशी, अगदी विनम्रपणे, या आणि त्यांच्या केबिनमध्ये बसा. मी त्यांना फोन करते. सध्या ते नवीन डीलरसोबत महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. शरद, नक्कीच मोहतरमा. खरे सांगायचे तर मला तुझी शैली खूप आवडली आणि मला असेही वाटते की तू इथली नाही. फोन करताना खुशी, हो एकदम बरोबर, मी इथली नाही, पुण्याची आहे. तुम्ही चहा घेणार का कॉफी? शरद, चहा. त्याचे उत्तर ऐकून खुशीने शिपायाला चहा आणायला सांगितला. काही वेळातच शिपाई चहा घेऊन आला. खुशीने त्याला चहाचा कप दिला आणि म्हणाली, तुम्ही थोडं थांबा, मी सुजय सरांना घेऊन येते. शरद, ठीक आहे. शरद शांतपणे चहा पिऊ लागला आणि खुशी तिथून थेट मीटिंग रूममध्ये आली. ती सुजयला हळूच म्हणाली, सुजय सर, एक शरद साठे तुम्हाला भेटायला आले आहेत. मी त्यांना आर्यन सरांच्या केबिनमध्ये बसवले आहे. खुशीच्या तोंडून हे ऐकून सुजयने दोन्ही हातांनी तिच्या खांद्याला तिला धरून म्हणाला, थँक्यू मला हे सांगितल्याबद्दल. त्याने हे आर्यनच्या कानात सांगितले आणि आर्यन उभा राहिला आणि म्हणाला, मला वाटते की आजची आमची मीटिंग खूप मनोरंजक होती. तुम्ही मांडलेल्या अटेंडबद्दल कंपनी विचार करेल आणि लवकरच अंतिम निर्णयाबद्दल तुम्हाला कळवेल. मीटिंग संपवून सुजय आणि आर्यन पटकन बाहेर आले. बाहेर पडून दोघेही सरळ आर्यनच्या केबिनकडे धावले. केबिनचे गेट उघडताच त्यांची नजर शरदवर पडली. शरद आरामात बसून त्याच्या चहाचा आस्वाद घेत असतो. तेव्हा सुजय जातो आणि त्याला मागून पकडतो. सुजय, काय जिजू, किती वेळ लावला तुम्ही या वेळेला? तुम्हाला आम्ही सगळ्यांनी किती मिस केले माहीत आहे? शरद, हा रेशमाचा नवरा आहे आणि सरपोतदारचा कायदेशीर सल्लागार देखील आहे. शरदला बाजूला मिठी मारल्यावर आर्यनही त्याच्या खुर्चीवर बसतो. तेवढ्यात खुशी शिपायासह केबिनचे दार उघडते. खुशी, मी आत येऊ का सर? शरद, हो मोहतरमा, या. खुशी शिपायाला ट्रे ठेवून जायला सांगते. ती ब्लॅक कॉफी आर्यनसमोर ठेवते आणि नॉर्मल कॉफी सुजयसमोर ठेवते. खुशी सुजयला शरदकडे डोळे करून हळूच विचारते, कोण आहे ते? सुजयला तिचे संकेत समजत नाहीत, पण आर्यनला समजतात. आर्यन, मिस सावंत, हे शरद साठे आहेत, आमच्या कंपनीचे कायदेशीर सल्लागार आणि माझे जिजू. आणि जिजू, ही आहे खुशी सावंत, माझी नवीन सेक्रेटरी. शरद खुशीकडे हात पुढे करतो, पण खुशी हात जोडून नेहमीप्रमाणे नमस्ते म्हणते. मग सुजय आणि आर्यन हसतात. सुजय खुशीजवळ जाऊन, ते काय आहे ना जिजू, खुशीला हात मिळवण्याची ॲलर्जी आहे. पुन्हा तिघेही हसायला लागतात. खुशी लाजते. तिला असे पाहून शरद सगळ्यांना गप्प करतो आणि खुशीला म्हणतो, सॉरी, तो फक्त एक विनोद होता. तसे तुला भेटून आनंद झाला. असे वाटते की तू देखील माझ्यासारखीच आहे. तसे तू पुण्यामध्ये कुठून आहे? खुशी तिच्या गावचं नाव सांगते. तसे तुमच्यासारखी म्हणजे कळले नाही मला. सुजय, अरे हे पण पुण्याचेच कवी आहेत. खुशीजी, तेही तुझ्यासारखेच बोलत असल्यामुळे ते तुझे नातेवाईक वाटतात. आता हसायची पाळी खुशीची होती. खुशी, दिने सांगितले होते, पण मला आज आठवत नव्हते. मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला सर. जर माझ्या नूरजहाला जेव्हा तू दीदी म्हणते, तर मग मी सर कसे झालो? हा आमच्यावर अन्याय आहे. तू आमचा हक्क आमच्याकडून हिसकावून घेत आहेस. आम्ही तुझे जिजू झालो ना. शरद,
रेश्माला नूरजहाँ म्हणतो. खुशी, पण मी तुम्हाला असे कसे जिजू बोलू शकते? सुजय, मी म्हणतो तसं ते फार अवघड नाही. बघा जिजू. सुजय जिजू बोलून दाखवतो. आता तू बोल. सुजयच्या आकृतीने केबिनमध्ये पुन्हा एकदा हास्याच्या आवाजाने भरून जाते. काही वेळ थांबून शरद घरी जातो आणि बाकी सगळे सुद्धा आपापल्या कामात बसले आहेत. आर्यन खुशीबद्दल विचार करत आहे. ही मुलगी आहे की जादू? कोणीही तिच्याशी फक्त एकदा बोला, त्यांना ती आपोआपच आवडते. ती घाबरून का होईना तिला जे सांगायचे आहे ते सांगूनच ती श्वास घेते. तेवढ्यात आर्यनला रेश्माचा फोन आला. आर्यन, हो बोल दी. काही काम होतं. रेश्मा, आर्यन, तू खुशीला काही काळासाठी घरी पाठवशील का? खरं तर तिच्या वस्तू घेण्यासाठी बाजारात जायचे होते आणि घरी आजी मामी पण नाहीत. आर्यन, नक्कीच दी. मी आता पाठवतो. रेश्मा, थँक्यू आर्यन. आर्यन, तुझी आज्ञा पाळणे ही माझे काम आहे, त्यामुळे पुढच्या वेळी नो थँक्यू. रेश्मा, ठीक आहे. आर्यन सुजय आणि खुशीला केबिनमध्ये बोलावतो. आर्यन, सुजय, तू खुशीला घेऊन घरी जा. मग खुशीकडे बघत, मिस सावंत, दिला तुझ्याकडे काही महत्त्वाचं काम आहे म्हणून आज तुला घरी जावं लागेल. सुजय आणि खुशी घरी जातात. रेश्मा सुजय आणि खुशीला सोबत घेऊन सगळे सामान घेऊन येते. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. रेश्मा, खुशी, तू उद्या ऑफिसला जाणार नाही. तू उद्या इथेच येशील. हे उद्याचे तुझे ऑफिस असेल. आणि हो, आत्या आणि नैना यांना पण सांग, उद्याची तीज ते इथेच साजरी करणार आहेत. खुशी, हे सगळं ठीक आहे, पण सर. सुजय, तू काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईल. खुशी, ठीक आहे दी, मी उद्या येईल. नमस्कार. जेव्हा खुशी निघायला वळते तेव्हा रेश्मा तिला थांबवते आणि म्हणते, रेश्मा, थांब खुशी, सुजय तुला घरी सोडेल. प्रथम खुशी नकार देते, मग रेश्मा आग्रह करते, तेव्हा ती हो म्हणते. सुजय आणि रेश्मा घरी जायला निघतात. दोघेही गप्पच असतात, पण खुशी जास्त काळ गप्प राहू शकत नाही. खुशी, तुम्ही लोक एवढे शांत कसे राहता? सुजय, शांत आणि मी? तुझा आरोप एकदम चुकीचा आहे खुशी. हा विभाग आर्यनचा आहे, माझा नाही. दोघेही हायफाय करतात. खुशी, पण ते मला पहिल्यांदा भेटले तेव्हा वाटले होते तितके वाईट नाहीत, आणि आज त्यांनी मला सॉरीसुद्धा बोलले. खूप कष्टाने. असं वाटत होतं जसे पहिल्यांदाच बोलत आहेत. तसे सुजयला हे माहीत होते, तरीही त्याने धक्का बसल्यासारखे नाटक केले. सुजय, खरं तो तुला सॉरी म्हणाला हे मला स्वप्नासारखे वाटते, कारण तो कोणालाही सॉरी म्हणत नाही, भले त्याची चूक असली तरी. खुशी, कदाचित आज त्यांना त्यांची चूक कळली असावी. मी तर एक गोष्ट मानते की जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही तेव्हा लगेच सॉरी म्हणावे. एका सॉरीने काय फरक पडतो जर नाते जोडून राहत असेल तर. सुजय, बरोबर आहे तुझं, पण आर्यनचा या गोष्टींवर विश्वास नाही. निदान आजच्या आधी तरी नव्हता. खरं तर त्याला सॉरी म्हणायला आवडत नाही. तो म्हणतो की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीपुढे चूक मानून नतमस्तक झालात तर हे जग वारंवार नतमस्तक व्हायला लावते, मग ती तुमची चूक असो वा नसो. खुशी, तुम्हाला माहीत आहे का, पण हे खरे नाही. क्षमा करणारा कधीही छोटा होत नाही, तो नेहमीच मोठा असतो, म्हणूनच तो क्षमा करतो. सुजय, हे लॉजिक आहे. बाय द वे, मला एक सांग, उद्याचा उपवास आहे का? खुशी, होय, मी आणि माझी दीदी लहानपणापासून उपवास करतो, पण संध्याकाळपर्यंत आमची अवस्था वाईट होते. सुजय, का? खुशी, अहो भूक तर सण होत नाही ना. आता दोघेही हसायला लागतात. तोपर्यंत खुशीचे घर येते. खुशी सुजयला घरी घेऊन जाते. सुजय आत्याच्या पायाला स्पर्श करतो आणि नमस्ते म्हणतो. मग त्याला नैनाचा आवाज ऐकू येतो, जी स्वयंपाकघरात होती. खुशी, तू आलीस? आज लवकर सोडलं का तुझ्या राक्षस सरपोतदारने? मी तर आधीच सांगितले होते की ते चांगले आहेत, पण तू. अचानक सुजयला पाहून ती गप्प झाली. तेवढ्यात खुशी धावत येते. खुशी, काय दीदी तू पण काही पण बोलतेस. सुजय, तुम्ही दीदीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. सुजयशी बोलता बोलता खुशी नैनाकडे बघू लागली, जणू म्हणते काय दी. पण सुजयला काहीच ऐकू येत नाही.
तो फक्त नैनाकडे बघत होता. खुशी सारखीच उंची, गोरा रंग, विणी घातलेले लांबसडक केस, काजळ लावलेले मोठे काळे भोरडोळे, चुडीदार सूट, खांद्यावर एक कपडा, बहुधा स्वयंपाकघरात काहीतरी साफ करत असावी, कपाळावर थोडे पीठ. खुशी सुजयला आवाज देते, पण सुजय मंत्रमुग्ध होऊन नैनाकडे बघत असतो. नैना गप्प झाली होती, पण तिचा आवाज अजूनही सुजयच्या कानात गुंजत होता. नैनाचा तो गडबडलेला चेहरा अजूनही डोळ्यासमोर होता. आत्याने सुजयला 2-3 वेळा आवाज दिला, पण त्याला काही ऐकूच येत नव्हते. म्हणून आत्याने जरा जोरात हाक मारली, बेटा ऐक. सुजय घाईघाईने म्हणाला, हो आत्या. आत्या, बेटा काहीतरी खा पी, पहिल्यांदाच घरी आला आहेस. सुजय, नाही आत्या, पुन्हा कधीतरी. आणि तसेही दीदी वाट पाहत असेल. अजून एक गोष्ट, काल दीने तुम्हा सर्वांना घरी बोलवले आहे. माहीत नाही खुशी सांगते की नाही, म्हणून मीच सांगितले. खुशी, तू सकाळीच ये, तयारीही करावी लागेल. आता मी निघतो. नमस्कार आत्या. नमस्कार नैनाजी. आत्या, सुजय बेटा पुन्हा ये. सुजय, नक्की आत्या, आता तर येणं जाणं होतच राहील. सुजय घरातून बाहेर पडतो आणि घराकडे निघतो. नैनाचा चेहरा सुजयच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होता. तो तिला त्याच्या मनातून काढू शकत नव्हता. तो त्या क्षणाबद्दल विचार करत होता जेव्हा त्याने पहिल्यांदा नैनाचा आवाज ऐकला होता. काही अंतर गेल्यावर सुजय गाडी थांबवतो आणि गाडीतून उतरतो आणि वेड्यासारखा पडतो. या आनंदातच तो आर्यनला फोन करतो. आर्यन, हॅलो सुजय भाई, कुठे आहेस? येण्यासाठी किती वेळ लागेल? सुजय, लवकर नाही येऊ शकत भाई. आर्यन, तू कुठे आहेस? तू ठीक आहेस? खुशी कुठे आहे? कुठे काही झालं तर नाही ना? सुजय, नाही भाई, मी तिला तिच्या घरी सुखरूप सोडले आहे. पण तिच्या घरी जाण्याने मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळाला. आय एम इन लव भाई, मी प्रेमात पडलो आहे. तुझा भाई प्रेमात पडला आहे. सुजय तिथे उभा राहतो आणि जोरजोरात ओरडू लागतो. यावेळी हायवेवर फारसे लोक नव्हते, पण तिथे असलेले मोजके लोकही त्याच्याकडे वेड्यासारखे बघत होते. नेटवर्क वीकमुळे आर्यनला काही नीट ऐकू येत नव्हते. आर्यन, भाई काय बोलतोय? मला काही समजत नाही. कोणाला काही झालं? आणि जर तू परत प्रेम आणि आपुलकीची चर्चा पुन्हा करायला लागणार असेल तर प्लीज मला नाही ऐकायचं, कारण माझ्या बाबतीत असे काहीही झालेले नाही. सुजय, भाई मी तुझ्याबद्दल बोलत नाही आहे. आर्यन, मग कोणाबद्दल बोलत आहे? सुजय, यार माझे आयुष्य शेट झाले आहे. मी प्रेमात पडलो आहे. भाई, फक्त तिच्या आवाजाने नाही तर पूर्णच्या पूर्ण तिला पाहून आलो आहे. ती खूप सुंदर आणि संजीदा आहे. आर्यन, तू खुशीचा विचार करत तर नाहीस ना? चुकूनही हो म्हणू नकोस. मारल्यावर मृतदेह कुठे लपून ठेवेल? कुत्रेही शोधू शकणार नाहीत. सुजय, पहिले तर इथे मी खुशीबद्दल बोलत नाही, तर तिच्या बहिणीबद्दल बोलतोय. दुसरं म्हणजे तू आत्ताच म्हणालास की तुला खुशीची काही जवळीक नाही. मग मी हे बोलल्यावर तुला इतकी मिरची का लागली आहे? आर्यन, ठीक आहे, सॉरी, तिच्यात काहीतरी खास आहे. पण आता तू सांग, कोण आहे ती मुलगी? हायवेवर उभा राहून सुजय हे सगळं जोरजोरात आर्यनला सांगत होता. तो एवढा उत्तेजित झाला होता की तिथे पूल असता तर त्याने उडी मारली असती. येणारे जाणारे लोक त्याच्याकडे बघत होते, पण त्याला या सगळ्याने काही फरक पडत नव्हता. शेवटी पडणार तरी कसा होता? त्याला जगाचे अजिबात भान नव्हते. यावेळी त्याने स्वतःभोवती प्रेमाचे एक काल्पनिक जग तयार केले होते. आर्यन फोनवर आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात नव्हते. आर्यन त्याला पुन्हा पुन्हा बोलत होता आणि ओरडत होता. आर्यन जोरात ओरडला, अरे पागल आशिक, तोंड बंद कर, तोंड बंद कर तुझे, नाहीतर पब्लिक तुला मानसिक रुग्णालयात सोडतील. आता सुजयचे लक्ष आर्यनकडे गेलं. तो फोन परत कानाला लावत म्हणाला, भाई, मला वाटतं की मी हवेत आहे. सगळं जग खूप सुंदर दिसतंय. मला असं वाटतंय की मी जोरात ओरडून सगळ्यांना सांगावं. आर्यन, नाटक करणं बंद कर, नाहीतर मी जे काही गमतीने बोललो ते खरे म्हणून लोक तुला घेऊन जातील. आत्ता कुठे आहेस? वेळ बघ, तू लवकर घरी आला नाहीस तर दी तुला मानसिक रुग्णालयात नाही तर देवाकडे पाठवेल. उद्या तिचा उपवास आहे
उद्या दीदीचा उपवास आहे, हे माहीत आहे ना? लवकर ये सुजय. अरे तुझ्या मेलो आता. ती तर माझी हत्याच करेल. आर्यन, आठवलं तर? चल, बरं झालं. सुदैवाने प्रेमात हरवलेली तुझी स्मृती परत आली. माझ्या प्रिय बसंती, आता तू पण तुझ्या जगात परत ये. सुजय, भाई दिला सांभाळ, मी आत्ताच आलो. आर्यन, मी प्रयत्न करेन. त्याने हसत फोन ठेवला आणि सुजय स्पीडने गाडी पळवत पटकन घरी आला. रेश्मा रागाने गेटकडे पाहत आहे. सुजयला पाहताच ती रागात बोलणार होती, पण सुजयला तिच्या रागापासून वाचवण्यासाठी शरद पुढे येतो आणि डोळे मिचकावत म्हणतो, सुजय, तू माझ्या नूरजहानला इतका त्रास का देतोस? तुला माहीत आहे ना की तुमच्या तिघांपैकी एक जरी नसेल तर ती जेवण करत नाही. तुम्ही लोक नूरजहानला पातळ कराल. वेळ बघा, 11:30 वाजले आहेत. उद्या तिचा उपवास आहे. सुजय रेश्माच्या गुडघ्याजवळ डोके टेकून बसला आणि तिचे हात धरून म्हणाला, सॉरी, एवढा वेळ झाला ते मला कळलंच नाही. आज मला क्षमा कर. परत हे होणार नाही. बोल ना दीदी. रेश्माच्या डोळ्यात अश्रू येतात. ती आर्यन करणलाही जवळ बोलावते. रेश्मा, मी भुकेमुळे रागवले नाही. तुमच्यापैकी कोणीही थोडा उशीर केला तर माझा जीव जायला होतो. मनात वाईट विचार येऊ लागतात. मला ती रात्र आठवते जेव्हा माझे आईवडील आम्हाला सोडून गेले होते आणि रडायला लागते. घरातल्या सगळ्यांना माहीत आहे की रेश्मा घाबरते तेव्हा असेच करते. आजी आणि मामी येऊन रेश्माचा हात धरतात. त्यामुळे रेश्मा थोडी गप्प बसते. आजी, बेटा बघ, छोट्याने कसला चेहरा केला आहे. तू तर या तिघांचा जीव आहेस. काही काम असेल म्हणून तर उशीर झाला असेल. आता चल, तुझ्या धाकट्या भावाला माफ कर. बघ किती वेळ निघून गेला. जर तुला त्याचा राग असेल तर त्यांच्याशी बोलू नको. करणकडे पहा. रेश्माने करणकडे पाहिलं तेव्हा आर्यन सुजय दोघे कान पकडून उठाबशा करत होते. सॉरी दी, आता उशीर होणार नाही. आम्ही 9 वाजण्यापूर्वी घरी येऊ. आम्हाला कधीही उशीर होणार नाही. रेश्माने त्यांना आणि करणला असे पाहिले तेव्हा ती तिघांनाही जवळ यायला सांगते आणि येताच त्यांना मिठी मारते. तेव्हा शरद म्हणतो, नूरजहां, तुझ्या आमच्यावर अजिबात प्रेम नाही हे आम्हाला माहीत आहे. पण मलाही उद्याचा उपवास ठेवायचा आहे, तर जेवण करून घेऊ. तिन्ही भाऊ रेश्माला डायनिंग टेबलवर घेऊन जातात आणि शरदच्या शेजारच्या खुर्चीवर बसवतात आणि आपल्या खुर्चीवर बसताना म्हणतात, जीजू, दी तुमच्यावर पण प्रेम करते, पण ती आमच्यावर जास्त प्रेम करते. शरद, अरे सालेसाहेबा, मला माहीत आहे. आणि टेबलाखालून रेश्माचा हात पकडतो. रेश्मा त्याच्याकडे प्रेमाने पाहते तेव्हा तो शांतपणे हसतो. आज उशीर झाल्यामुळे आर्यन सुजयशी बोलू शकला नाही. आर्यन खोलीत बसला असताना उद्या तर माहिती करूनच घेईल की माझ्या भावाचे प्रेम कोणाशी झाले आहे. नक्कीच खूप छान मुलगी असावी, कारण सुजय असे कोणाच्याही प्रेमात पडू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपासून खुशी सरपोतदार हाऊसमध्ये आहे. आजच्या तयारीसाठी रेश्माने तिला ऑफिसला जाऊ दिले नाही. आज आर्यनही ऑफिसला जात नाही. खुशी जीजूसोबत काम करत असताना खुशीने आर्यनच्या खोलीकडे पाहिले आणि म्हणाली, मला वाटते की शनिदेव माझ्यासाठी खूप वाकडा चालला आहे. म्हणजे आजच्याच दिवशी यांना ऑफिसला जायचं नाही. जीजू, खरे सांगायचे तर ऑफिसपेक्षा तू इथे जास्त सुरक्षित आहेस, कारण इथे सालेसाहेब इच्छा असूनही तुला काही बोलू शकणार नाही. म्हणून पूर्णपणे फ्री राहा. जीजूचे बोलणे ऐकून खुशी हसत हसत आपले काम करू लागली. रेश्मा आणि खुशीने संपूर्ण घर खूप छान सजवले होते, विशेषतः छत, कारण प्रत्येकाला चंद्र पाहूनच उपवास सोडावा लागतो. सगळी कामं उरकून खुशी छतावरची लाईट सजावत होती. तेवढ्यात आर्यन गच्चीवर गेला. तो पाठीमागे उभा राहून खुशीकडे पाहतो. मग खुशी ताऱ्यांचा घट्टा घेऊन मागे वळते आणि अंधारात आर्यन उभा असलेला पाहून तिला धक्का बसतो. तिच्या हातातून लाईटच्या माळा उडून वर जातात आणि मग खाली दोघांच्या अंगावर पडतात. दोघेही त्यात अडकतात. तेवढ्यात कोणीतरी लाईट लावली. खुशी स्वतःला त्याच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे, तर आर्यन फक्त खुशीकडे बघत आहे. तेवढ्यात खुशीचा आवाज ऐकून त्याचे लक्ष लाईटकडे जाते. खुशी, सर प्लीज ही लाईट काढा, नाहीतर आपल्याला विजेचा करंट लागू शकतो. आर्यन,
थांब, घाबरू नकोस. या लाईटमधून विद्युत प्रवाह नाही असे वाटते. असे म्हणत तो लाईट काढू लागतो. इतक्यात त्याचा हात खुशीला लागला. त्यामुळे खुशी अंग चोरते. आर्यनने सर्व लाईट काढल्यावर खुशी त्याच्याकडे न बघता खाली पळत सुटते. आर्यनही खुशीच्या मागे जातो. रांगोळी वाचवण्याच्या गडबडीत खुशीचा तोल अचानक जातो. ती पडणारच होती, पण मागून येणाऱ्या आर्यनने तिला पकडले. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. यावेळी आर्यनचा हात तिच्या कमरेवर आणि खुशीचा हात आर्यनच्या खांद्यावर आहे. जिजूची नजर त्यांच्याकडे जाते आणि हा क्षण स्मरणीय करण्यासाठी गुपचूप त्यांचा फोटो काढतात. ते रेश्माला आवाज देऊन तिला हा सीन दाखवतात. रेश्मा दिदी काही वेळ त्यांना असेच पाहते आणि त्यांना घाबरण्यासाठी तिचे पायल जोरात वाजवते. रेश्माच्या पायलचा आवाज ऐकून खुशी पुन्हा सुट्टीवर येते. ती आर्यनच्या खांद्यावरून हात काढून घेते आणि पटकन उभी राहते आणि रेश्माजवळ येते. खुशी रेश्माजवळ आली आणि तिला विचारले, मी घरी जाऊ का? रेश्मा, तुला घरी जाण्याची गरज नाही. कालच मी तुझ्यासाठीही शॉपिंग केली होती. मग तू इथे तयार का नाही होत? सुजय आत्या आणि नयनाला घेऊन येईल. खुशी, पण आजी. पण काय बेटा, तू राहिलीस तर रेश्माचे मन लागेल आणि आमचे सर्वांचेही. मामी, तुझ्याबरोबर असताना आम्हाला सगळ्यांना वेळ कसा जातो हे कळतही नाही. तर इथेच तयार हो. जुजू, हो मामी आणि आजी बरोबर आहेत. एकतर उपवासाच्या दिवशी खूप काम पडलं तुला आणि आता ये जा करत राहिली तर आणखीन सकवा येईल. खुशी सर्वांच्या आग्रहामुळे तिथेच थांबते. रेश्मा, खुशी, मी तुझ्यासाठी साडी आणि इतर गोष्टी गेस्ट रूममध्ये ठेवलेल्या आहेत. तू तिथे जा आणि तयार हो. तोपर्यंत मी छोट्याला फोन करते की तो आत्या आणि नयनाला घेऊन येईल. आर्यन पायऱ्यांजवळ उभा राहून त्यांचे भाषण ऐकत होता. गेस्ट रूममध्ये खुशीसाठी साडी व दागिने ठेवल्याचे समजताच त्याने तिथून ते काढून त्याच्या आईची साडी व बांगड्या ठेवल्या आणि गुपचूप हॉलमध्ये बसला. आर्यन आता खुशी तयार होण्याची वाट पाहत होता. रेश्मा सुजयला कॉल करते, छोटे, आत्या आणि नयनाला घरी घेऊन ये. पूजेची वेळ झाली आहे. सुजय, ठीक आहे दीदी. फोन ठेवता सुजय खुशीच्या घरी निघून गेला. सुजय येताना पाहून आत्या नयनाला बोलावते. आत्या, बेटा लवकर ये बाहेर. मग सुजयकडे बघत, बेटा आमचं वादळ कुठे आहे? तिलाही तयार राहावं लागेल ना. सुजय, आत्या काळजी करू नका. दीने तिला तिथेच थांबवलं म्हणून ती तिथेच तयार होईल. आत्या, ठीक आहे बेटा. अरे नयना, लवकर कर. उरक बेटा. हो आत्या, येते. झालं. नयना बाहेर येता सुजयला वाटले की त्याचे हृदय इतके जोरात धडधडत आहे की जणू ते बाहेर येईल. नयनाच्या गोऱ्या रंगावर छान दिसणारी लाल आणि हिरवी मिक्स साडी, कपाळावर मांग टिक्का, गळ्यात छोटे लॉकेट, पायात पायल, मेकअपच्या नावाने फक्त डोळ्यात काजळ, होटांवर हलकीशी लिपस्टिक. सुजय नयनाकडे बघतच राहतो. त्याच्या पापण्याही मिचकायला नकार देतो. तो फक्त हृदयावर हात ठेवून नयनाकडे पाहतो. आता त्याच्याकडे येऊन निघायचं. आत्या, त्याच्याकडे येऊन निघायचं बेटा. सुजयला धक्का बसला. हो आत्या. सुजय पटकन गाडीची दार उघडतो. मग आत्यासमोर बसते आणि नयना मागच्या सीटवर बसते. सुजय ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि नयनाचा चेहरा स्पष्ट दिसेल अशा प्रकारे आरसा सेट करतो आणि गाडी घराच्या दिशेने नेतो. आर्यनला हॉलमध्ये बसलेले पाहून जिजू आले आणि त्याच्याजवळ बसले आणि म्हणाले, काय झाले सालेसाहेब, आज तुम्ही हॉलमध्ये बसलात? आर्यनला माहीत होतं की त्याने जिजूकडे पाहिले तर जिजूंना सगळे समजेल, म्हणून तो नजर चोरत म्हणाला, हो, मला वाटलं पूजेच्या वेळी दीदी नक्कीच बोलवायला वर येईल आणि आज तिचा उपवास आहे, त्यामुळे तिला असा त्रास देणे योग्य नाही. जिजू, आजच्या आधीही तुझी बहीण हे व्रत करायची तेव्हा तू तिची एवढी काळजी केली नाहीस. आज नक्कीच काहीतरी खास आहे. आर्यन, काय जिजू तुम्ही पण, तुमचं वकिली डोकं वापरायला लागले. तसं काही नाही. मी इथं बसणे तुम्हाला आवडत नसेल तर मी खोलीत जातो. जिजू आर्यनची ही धमकी ऐकून गेस्ट रूमकडे पाहत म्हणाले, अरे खुशी, तू तयार झालीस का? जिजू इतकं बोलला
की आर्यनची नजर आपोआपच त्या दिशेने वळली. पण काय तिथे कोणीच नव्हते. आर्यनने हळू जिजूकडे पाहिलं आणि हलकेच हसला. जिजू, अच्छा तर प्रकरण इथपर्यंत पोचले. मानायला पाहिजे सालेसाब, तुम्ही तर छुपा रुस्तम निघालात. आर्यन, जिजू हे कोणाला सांगू नका प्लीज. जिजूने डोळे मिचकावले. ठीक आहे, मी नाही सांगणार, पण आता आम्ही आमच्या नूरजहांकडे जात आहे आणि तुम्ही बसा तुमच्या जोधाची वाट पाहत. घरी पोहोचल्यानंतर सुजयला त्याची मामी आणि आजी बाहेर उभ्या असलेल्या दिसल्या. कारण आत्याला असे वाटू नये की ती इथे पहिल्यांदाच आली आहे. तर गोष्ट अशी होती की आर्यन आणि खुशीचे लग्न व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा होती. म्हणूनच त्यांना भेटायचे होते. तसेही सरपोतदार काही प्रसंगीच बाहेरच्या लोकांना बोलवायचे, नाहीतर ते बहुतेक त्यांच्या कुटुंबाचंच राहत होते. आजी, या सावित्रीजी, आम्हाला वाटले की खुशी बेटा इथे आहे तर तुम्हीही इथंच यावे. आत्या, नमस्कार आई. खरे सांगायचे तर मी इतके दिवस मुंबईत आहेत तरीही मी इथे कधी आले नाही. अनेकदा साड्यांच्या ऑर्डर्स आल्या पण मी स्वतः कधी आले नाही. मग मामीला नमस्कार बोलून ती आजीसोबत आत गेली. मामी आज जाणारच होती. तेव्हाच तिची नजर सुजयवर पडली, जो गाडीच्या दारामध्ये अडकलेला नैनाच्या साडीचा पल्लू हळूच काढत होता. नैना आणि सुजय साडीचा पदर काढून एकत्र घरात जातात. मामीला पाहताच नैना तिच्या पायाला हात लावून नमस्कार म्हणते. मग मामी तिच्या डोक्यावर हात ठेवून बोलते, मामी, खूप सुंदर मुलगी आहेस. नेहमी आनंदी राहा बेटा. चला आता जाऊया. नैना थोडी पुढे गेल्यावर मामी सुजयचे कान धरून, बेटा, म्हणूनच तुला लग्नाची घाई झाली आहे ना. सुजय, काय मामी, काही पण. मी तर फक्त मदत करत होतो. मामीने काही विचार करू नये म्हणून तो पटकन आत जातो. आता मामी तर मामीच आहे. सुजयचं प्रेम त्यांना पहिल्यांदा दिसलं होतं. हे सगळं पाहणारी आणखी काही माणसं होती. आर्यन, रेश्मा आणि जिजू. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.